Hello students, मैं प्रोफेसर उदय टेके, डिपार्टमेंट ऑफ कॉमर्स, महाराजा सयाजीराव गायकवाड़ महाविद्यालय मालेगांव कैंप. Today I am discuss the concept of business finance. Under this concept, I discuss the meaning, definition and characteristics of business finance. So, first of all, we try to understand the concept of business. We all are the students of commerce and management, and hence we all are aware about the concept of business. So what mean by business? Generally business is concerned with the production and distribution of goods and services for the satisfaction of needs of society. The term business can be categorized into three groups, that is commerce, industry and सर्व्हिस. तर आपण वाणिज्याचे सगळे विद्यार्थी आहोत. आपल्याला व्यवसाय ही संकल्पना परिचित आहे. व्यवसाय म्हणजे नेमकं काय? जनरली ही एक ॲक्टिव्हिटी आहे जिचा संबंध कशाशी आहे? प्रोडक्शन आणि डिस्ट्रीब्युशन. कशाचं? गुड्स म्हणजे वस्तू आणि सेवांचं. आणि कशासाठी? फॉर द सॅटिस्फॅक्शन ऑफ नीड्स ऑफ सोसायटी. म्हणजे जे समाज आहे त्या समाजाच्या ज्या गरजा आहेत त्या गरजांचं जे समाधान आहे ते समाधान करण्यासाठी उत्पादन आणि सेवांचं त्यांना काय करायचं? प्रदान करायचं. त्याच्याशी संबंधित जी ॲक्टिव्हिटी आहे त्याला काय म्हटलं जातं? बिझनेस असं म्हटलं जातं. आणि या बिझनेसमध्ये तीन ग्रुप्स येतात: कॉमर्स, इंडस्ट्री आणि सर्व्हिस म्हणजे सेवा. ओके, तर ही आहे सर्वसाधारणपणे व्यवसाय किंवा बिझनेसची संकल्पना. नेक्स्ट, every business requires some amount of money to start and run the business, whether it is a small business or large, manufacturing or trading or transportation. Money is an essential requirement for every activity. Money required for any activity is known as finance. So the term business finance refers to the money required for business purposes and the ways by which it is raised. Thus, it involves procurement and utilization of funds so that business firms will be able to carry out their operations effectively and efficiently. So business संकल्पना समजली. पुढची स्टेप, प्रत्येक जो व्यवसाय आहे, एव्हरी बिझनेस रिक्वायर्स सम अमाउंट ऑफ मनी टू स्टार्ट अँड रन बिझनेस. म्हणजे प्रत्येक व्यवसायाला सुरुवात करत असताना आणि तो व्यवसाय यशस्वीरित्या चालवण्यासाठी काही अमाऊंट म्हणजे पैशाची इथं गरज असते. मग तो व्यवसाय वेदर इट इज अ स्मॉल बिझनेस, तो व्यवसाय लहान असो अथवा मोठा असो, तसंच तो व्यवसाय मॅन्युफॅक्चरिंग मधला असो म्हणजे उत्पादन क्षेत्रातला असो किंवा व्यापारी क्षेत्रातला असो किंवा वाहतूक क्षेत्रामधील असो, या प्रत्येक व्यवसायाला काय गरज असते? मनी इज अन इसेन्शियल रिक्वायरमेंट ऑफ एव्हरी ऍक्टिव्हिटी. म्हणजे प्रत्येक व्यवसायातील प्रत्येक ऍक्टिव्हिटीसाठी कशाची इसेन्शियल रिक्वायरमेंट असते? अत्यंत गरज असते. आणि ती अत्यंत गरज कशाची असते? पैशाची गरज असते. हेन्स मनी रिक्वायर्ड फॉर एनी ऍक्टिव्हिटी नोन ॲज फायनान्स. इथं हे स्टेटमेंट फायनान्सची संकल्पना समजून घेण्यासाठी फार महत्वाचं आहे. काय हे सेंटेन्स आहे? मनी रिक्वायर्ड फॉर एनी ऍक्टिव्हिटी इज नोन ॲज फायनान्स. म्हणजे फायनान्स म्हणजे काय आहे? इट इज अ अमाऊंट विच इज रिक्वायर्ड फॉर एनी ऍक्टिव्हिटी. जनरली इट इज कॉल्ड ॲज फायनान्स. सो द टर्म बिझनेस फायनान्स. मग आता पैसे कोणत्याही ऍक्टिव्हिटीसाठी पैशाची जी गरज आहे त्या गरजेच्या पैशाला तिथे काय म्हटलं जातं? वित्त असं म्हटलं जात असतं. मग आता हेच वित्त किंवा हीच फायनान्सची संकल्पना आपल्याला आता बिझनेसला काय करायची आहे? अटॅच करायची आहे. मग बिझनेस फायनान्स म्हणजे नेमकं काय? द बिझनेस फायनान्स रेफर्स टू द मनी रिक्वायर्ड फॉर बिझनेस पर्पजेस अँड द वेज बाय विच रेज्ड. म्हणजे बिझनेस फायनान्सचा अर्थ काय? जनरली बिझनेस पर्पजेससाठी म्हणजे व्यवसायिक हेतूसाठी जी पैशाची गरज आहे ते पैसे आणि ते पैसे उपलब्ध करून घेण्याचे, रेज म्हणजे काय? उपलब्ध.
ते पैसे उपलब्ध करून घेण्याचे जे वेगवेगळे मार्ग आहेत त्या अनुषंगानं शब्द कोणता वापरला जात असतो? बिझनेस फायनान्स म्हणजे व्यवसायिक वित्त. थोडक्यात काय व्यवसायिक वित्त म्हणजे काय? व्यवसायिक कार्यासाठी ज्या पैशाची गरज आहे आणि ते पैसे उपलब्ध करण्याचे जे वेगवेगळे मार्ग आहेत त्याला व्यवसायिक वित्त असं म्हटलं जातं. म्हणजेच यामध्ये कशाचा समावेश होतो? जस इट इन्व्हॉल्व्स प्रोक्युरमेंट अँड युटिलायझेशन ऑफ फंड्स. प्रोक्युरमेंट म्हणजे पैशाची उपलब्धता करणे किंवा प्राप्त करणे, निधी प्राप्त करणे, निधी उपलब्ध करणे या अर्थानं प्रोक्युरमेंट अँड युटिलायझेशन. युटिलायझेशनचा अर्थ काय की उपलब्ध झालेला हा जो निधी आहे त्याचं काय झालं पाहिजे? व्यवसायिक कार्यासाठी म्हणजे बिझनेस पर्पजेससाठी त्याचं युटिलायझेशन म्हणजे त्याचा विनियोग, त्याचा वापर झाला पाहिजे. सो दॅट द बिझनेस फर्म्स विल बी एबल टू कॅरी आउट, की ज्याच्यामुळे काय होतं, अशा पद्धतीने प्रोक्युरमेंट झालं म्हणजे निधीची उपलब्धता झाली, त्याचा विनियोग झाला, ज्यामुळं काय होत असतं, व्यवसायाच्या ज्या ऍक्टिव्हिटीज आहेत, व्यवसायाची जे ऑपरेशन्स आहेत ती इफेक्टिव्हली आणि इफिशियंटली म्हणजे प्रभावीपणे या व्यवसायिक ज्या क्रिया आहेत त्या व्यवसायिक क्रिया करणं यामध्ये काय होत असतं? शक्य होत असतं. त्या अर्थानं फायनान्स किंवा बिझनेस फायनान्स हा शब्द वापरला जात असतो. हेन्स finance therefore is called the lifeblood of any business. The requirements of funds by business to carry out its various activities is called as business finance. In short, आपण काय म्हणू शकतो की व्यवसाय संस्थेत जसं म्हणजे मानवी शरीरामध्ये जे काम किंवा जे महत्व रक्ताचं आहे तेच महत्व व्यवसायामध्ये कशाचं असतं? फायनान्सचं असतं. म्हणजे इच अँड एव्हरी कॉर्नर ऑफ ह्युमन बॉडी म्हणजे शरीराचा प्रत्येक अवयव, या प्रत्येक अवयवाला कशाची गरज असते? जशी रक्ताची गरज असते, रक्त पुरवठ्याची त्या अवयवापर्यंत जशी गरज असते तसंच इच अँड एव्हरी ऑर्गन ऑफ बिझनेस म्हणजे व्यवसाय संस्थेतील वेगवेगळे जे काय क्रिया असतील, वेगवेगळे जे काय विभाग असतील त्या विभागापर्यंत काय उपलब्ध होणं गरजेचं असतं? निधी किंवा पैसा उपलब्ध होणं गरजेचं असतं. हेन्स द रिक्वायरमेंट ऑफ फंड्स बाय बिझनेस टू कॅरी आउट इट्स व्हेरियस ऍक्टिव्हिटीज कॉल्ड एज बिझनेस फायनान्स. थोडक्यात आपण बिझनेस फायनान्स म्हणजे काय म्हणू शकतो की व्यवसायाच्या ज्या वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज आहेत त्या ऍक्टिव्हिटीज जर कॅरी आउट करायच्या असतील तर त्याच्यासाठी लागणारा जो निधी आहे तो निधी उपलब्ध होणं, उपलब्ध असणं, उपलब्ध करणं त्या अनुषंगानं शब्द कोणता वापरला जात असतो? बिझनेस फायनान्स हा शब्द वापरला जात असतो. नेक्स्ट, आता आपण ही जी संकल्पना आहे फायनान्स, आपण पाठीमागे जनरल डिस्कशन केलेलं आहे फायनान्स, त्यानंतर बिझनेस फायनान्स. आता स्पेसिफिक या फायनान्स या शब्दाच्या काही व्याख्या आहेत त्याची आपण यामध्ये काय करूया? चर्चा करूया. सो फर्स्ट डेफिनेशन अकॉर्डिंग टू एफ डब्ल्यू पेश, काय मत आहे त्यांचं? फायनान्स मे बी डिफाइन्ड ॲज द पोझिशन ऑफ मनी ॲट द टाइम इट इज वॉन्टेड. सिंपल आहे की फायनान्सचा अर्थ काय आहे? पोझिशन ऑफ मनी म्हणजे पैशाची असणारी स्थिती. कोणत्या अर्थाने घ्यायचं आहे की ज्या वेळेला पैशाची गरज असेल त्यावेळेला त्या पैशाची काय असणं गरजेचं आहे? उपलब्धता असणं गरजेचं आहे. त्याला इथं काय म्हटलं जात असते? फायनान्स असं म्हटलं जात असतं. सेकंड डेफिनेशन आहे इन द वर्ड्स ऑफ जॉन जे हॅम्प्टन. काय डेफिनेशन आहे? इन द वर्ड्स ऑफ जॉन जे हॅम्प्टन, टर्म फायनान्स कॅन बी डिफाइन्ड ॲज द मॅनेजमेंट ऑफ द फ्लो ऑफ मनी थ्रू अन ऑर्गनायझेशन, whether it will be corporation, school, bank or government agency. तर जे हॅम्प्टन फायनान्सची व्याख्या कशी करतात? मॅनेजमेंट ऑफ द फ्लो ऑफ मनी थ्रू अन ऑर्गनायझेशन. सिंपल डेफिनेशन आहे की व्यवस्थापन आहे हे. व्यवस्थापन कशाचं आहे? फ्लो ऑफ मनी म्हणजे पैशाचा जो प्रवाह आहे, मग तो प्रवाह इनफ्लो आणि तो प्रवाह आउटफ्लो असा असतो. हा जो प्रवाह आहे त्याचं व्यवस्थापन कशाच्या माध्यमातून? थ्रू ऑर्गनायझेशन, संघटनेच्या माध्यमातून. आता ही जी संघटना आहे ती संघटना काय असू शकते? कोणती संघटना असू शकते? वेदर इट विल बी कॉर्पोरेशन म्हणजे एखादी कंपनी असू शकते, एखादी शाळा असू शकते, एखादी बँक असू शकते किंवा एखादी गव्हर्नमेंट एजन्सी असू शकते. म्हणजे हे काय आहे? मॅनेजमेंट आहे, पैशाच्या प्रवाहाचं मॅनेजमेंट आहे की जे कोणाद्वारे होत असतं? संघटनेद्वारे होत असतं. आणि ही संघटना कोणती असू शकते? एखादी कंपनी असू शकते, शाळा असू शकते, बँक असू शकते किंवा सरकार सुद्धा असू शकतं. त्यानंतर अकॉर्डिंग टू हॉवर्ड अँड उपटन, फायनान्स मे बी डिफाइन्ड ॲज द ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एरिया or set of administrative functions
in an organization which relates with the arrangement of cash and credit so that the organization may have the means to carry out the objectives as satisfactorily as possible. आता काय केलेले आहे हॉवर्ड अँड उपटन यांनी फायनान्सची डेफिनेशन, हा काय आहे, एक ऍडमिनिस्ट्रेटिव्ह एरिया आहे, म्हणजे हे एक प्रशासकीय क्षेत्र आहे किंवा सेट ऑफ ऍडमिनिस्ट्रेटिव्ह फंक्शन्स, किंवा हे प्रशासकीय काय आहेत, कार्य आहेत, म्हणजे वेगवेगळी जी काय प्रशासकीय कार्य आहेत त्यापैकी फायनान्स हे एक काय आहे, कार्य आहे. आता हे जे काय प्रशासकीय कार्य आहेत ऍडमिनिस्ट्रेटिव्ह फंक्शन्स, कोणाची ऍडमिनिस्ट्रेटिव्ह फंक्शन इन अन ऑर्गनायझेशन, म्हणजे संघटनेमधील, इथं संघटना म्हणजे काही असू शकतं, वर जे सांगितलं कॉर्पोरेशन, बँक वगैरे, हे जी संघटना आहे या संघटनेचं एक काय आहे, एक ऍडमिनिस्ट्रेटिव्ह एरिया आहे किंवा एक ऍडमिनिस्ट्रेटिव्ह फंक्शन आहे, म्हणजे प्रशासकीय एक कार्य आहे की ज्याचा संबंध रिलेट्स विथ, ज्याचा संबंध कशाशी असतो, अरेंजमेंट ऑफ कॅश अँड क्रेडिट, म्हणजे ज्याचा संबंध कशाशी असतो, इथं व्यवस्था करायची, अरेंजमेंट करायची, व्यवस्था करायची कशाची, कॅश म्हणजे रोख, आणि क्रेडिट म्हणजे काय असेल ते कर्जाची इथं उपलब्धता करायची, की ज्यामुळं संबंधित जी ऑर्गनायझेशन आहे, सो दॅट द ऑर्गनायझेशन मे हॅव मीन्स टू कॅरी आउट द ऑब्जेक्टिव्ह, की ज्यामुळं संबंधित संघटना आपली जी ऑब्जेक्टिव्ह आहेत ती आपली ऑब्जेक्टिव्ह समाधानकारकरित्या काय करू शकते, इथं कॅरी आउट करू शकते, किंवा समाधानकारकरित्या ती ऑब्जेक्टिव्ह काय करू शकते, इथं अचीव्ह करू शकते. त्या अर्थानं शब्द कोणता वापरला जातो, फायनान्स हा शब्द वापरला जातो. थोडक्यात काय इथं त्यांनी सांगितलं, फायनान्स काय आहे, एक ऍडमिनिस्ट्रेटिव्ह फंक्शन आहे किंवा एक ऍडमिनिस्ट्रेटिव्ह एरिया आहे, कशाचा, संबंधित संघटनेचा, की ज्या कार्यामध्ये काय होत असतं, कॅश अँड क्रेडिटची इथं अरेंजमेंट होत असते. देन द इनसायक्लोपीडिया ब्रिटानिका डिफाइन्स फायनान्स ॲज द ऍक्ट ऑफ प्रोव्हाइडिंग द मीन्स ऑफ पेमेंट. सिंपल आहे, ही एक ऍक्ट आहे. ऍक्ट म्हणजे काय, एक कार्य आहे, एक कृती आहे. कशाशी संबंध आहे या कृतीचा, प्रोव्हाइडिंग द मीन्स ऑफ पेमेंट, म्हणजे जी माध्यम आहेत, मीन्सचा इथं वापर कोणत्या अर्थानं करायचा आहे, वेगवेगळी जी माध्यम आहेत, माध्यम कशाची, जी पेमेंट्स आहेत, म्हणजे संबंधित जी कोणती ऑर्गनायझेशन असेल त्या ऑर्गनायझेशनशी संबंधित जी वेगवेगळे पेमेंट असतात त्या पेमेंटसाठीची जी वेगवेगळे माध्यम आहेत ना, ती माध्यमं इथं उपलब्ध करून देणं, प्रोव्हाइडिंग, ती माध्यमं उपलब्ध करून देणं, त्या अर्थानं शब्द कोणता वापरला जातो, वित्त किंवा फायनान्स हा शब्द वापरला जात असतो. त्यानंतर अजून एक डेफिनेशन आपण इथं घेतलेली आहे, ती आहे अकॉर्डिंग टू खान अँड जैन, फायनान्स इज द आर्ट अँड सायन्स ऑफ मॅनेजिंग मनी. काय डेफिनेशन केली आहे खान अँड जैननी, फायनान्स काय आहे, एक आर्ट आहे, ॲज वेल ॲज एक काय आहे ते सायन्स आहे, म्हणजे कला आहे, त्याचबरोबर ते शास्त्र पण आहे. पण कशाशी संबंधित ही कला किंवा शास्त्र आहे, मॅनेजिंग मनी, म्हणजे जो निधी आहे, जो पैसा आहे, त्याचं व्यवस्थापन करण्याचं जे काय शास्त्र आहे किंवा जी काय कला आहे त्याला ते काय म्हटलं जात असतं, फायनान्स असं म्हटलं जात असतं. तर ह्या वेगवेगळ्या फायनान्सच्या आपण काय केलेलं आहे, तिथं डेफिनेशन्स डोळ्यासमोर ठेवलेल्या आहेत. सिंपल आहे, फायनान्सचा अर्थ काय आहे, की इट इज अ मनी विच इज रिक्वायर्ड फॉर द पर्पज ऑफ ऍक्टिव्हिटी. वेगवेगळ्या ज्या काय ऍक्टिव्हिटी आहेत त्या ऍक्टिव्हिटी पूर्ण करण्यासाठी आवश्यक असणारी जी रक्कम आहे त्या रकमेला इथं काय म्हटलं जातं, फिनान्स किंवा फायनान्स असं म्हटलं जातं. अजून एक डेफिनेशन आहे ऑक्सफर्ड डिक्शनरी, द वर्ड फायनान्स कॅनॉट्स मॅनेजमेंट ऑफ मनी. सिंपल आहे, पैशाचं व्यवस्थापन, त्या अर्थानं शब्द कोणता वापरला जात असतो, फायनान्स हा शब्द वापरला जात असतो. थोडक्यात काय, ही एक व्यापक संकल्पना आहे की ज्यामध्ये पैशाच्या व्यवस्थापनाचा म्हणजे फायनान्शियल मॅनेजमेंटचा सुद्धा यामध्ये काय होत असतो, फायनान्समध्येच समावेश होत असतो. नेक्स्ट आपण फायनान्स म्हणजे वित्त या संकल्पनेचं डिस्कशन केलं आहे. नाव वी आर गोइंग टू डिस्कस द कन्सेप्ट ऑफ बिझनेस फायनान्स. तर बिझनेस फायनान्स म्हणजे नेमकं काय आहे. सो हिअर इज द सम डेफिनेशन्स. फर्स्ट डेफिनेशन according to Wheeler, business finance is that business activity which concerns with the acquisition and conservation of capital funds in meeting financial needs and overall objectives of business enterprise. So what is the definition of Wheeler? From the viewpoint of Wheeler काय म्हणतात, इट इज अ बिझनेस ऍक्टिव्हिटी. ही काय आहे, बिझनेस ऍक्टिव्हिटी आहे जिचा संबंध कन्सर्न्स विथ, जिचा संबंध कशाशी असतो,
ॲक्विजिशन म्हणजे काय, निधी प्राप्त करणं. अँड कॉन्व्हर्सेशन म्हणजे काय, तो निधी मॅच करणं, त्याचा विनियोग करणं. कशासाठी, मीटिंग फायनान्शियल नीड्स, म्हणजे त्या व्यवसायाच्या ज्या आर्थिक गरजा आहेत त्या आर्थिक गरजाला तो निधी उपयोगी पाडणं, त्या आर्थिक गरजासाठी त्या निधीचा उपयोग करणं. अँड ओव्हरऑल ऑब्जेक्टिव्ह ऑफ बिझनेस एंटरप्राइजेस, आणि त्या निधीचा उपयोग करून जे ओव्हरऑल ऑब्जेक्टिव्ह आहेत, म्हणजे एकूण जे ध्येय आहेत व्यवसाय संस्थेची, ती ध्येय प्राप्त करणं, त्याला ते काय म्हटलं जात असते, बिझनेस फायनान्स असं म्हटलं जात असतं. नेक्स्ट, अकॉर्डिंग टू गुथमन अँड डुगल, business finance can broadly be defined as the activity concerned with planning, raising, controlling, administering, and I repeat. According to Guthman and Dougal, business finance can broadly be defined as the activity concerned with planning, raising, controlling, administering of the funds used in the business. सो गुथमन अँड डुगल यांचं म्हणणं काय आहे की एक फायनान्स काय आहे, एक ब्रॉड एरिया आहे हा, की ज्याचा संबंध कशाशी आहे, ऍक्टिव्हिटी कन्सर्न विथ प्लॅनिंग, त्याचा संबंध कशाशी आहे, प्लॅनिंगशी आहे. ज्याचा संबंध कशाशी आहे, रेजिंगशी आहे. प्लॅन म्हणजे नियोजन करणं, रेज म्हणजे तो निधी जमा करणं, उपलब्ध करणं. कंट्रोलिंगशी आहे, ॲडमिनिस्ट्रिंगशी आहे ऑफ फंड्स, म्हणजे निधीचं नियोजन करणं, निधी उपलब्ध करणं, निधीचं नियंत्रण करणं आणि निधीचं प्रशासन करणं, की जो निधी आपण कशामध्ये वापरत असतो, व्यवसायामध्ये वापरत असतो, त्याला इथे काय म्हटलं जात असतं, बिझनेस फायनान्स असं म्हटलं जात असतं. देन इन द वर्ड्स ऑफ पार्टर अँड वर्ट, business finance deals primarily with raising, administering, and dispersing funds by privately owned business units operating in non-financial fields of industry. According to Parter and Wert, काय definition केले त्यांनी, deals with, business finance असं म्हणून कशासाठी, deals with, primarily deals with raising, administering, and dispersing म्हणजे utilization, डिस्बर्सिंग फंड्स बाय प्रायव्हेटली ओन बिझनेस युनिट्स, म्हणजे जी खाजगी व्यवसाय संस्था आहेत, खाजगी मालकीच्या ज्या व्यवसाय संस्था आहेत, त्या व्यवसाय संस्थेशी संबंधित जे निधीचं कार्य आहे, निधी उपलब्धतेचं कार्य आहे, निधी विनियोगाचं जे कार्य आहे, निधी प्रशासनाचं जे कार्य आहे, त्याला इथं काय म्हटलं जात असतं, व्यवसायिक वित्त असं म्हटलं जात असतं. नेक्स्ट, इन द वर्ड्स ऑफ बोनिविले and Dewey, financing consists in the raising, providing, managing of all the money, capital or funds of any kind to used in connection with the business. So काय केलेले आहे, बोनिविले अँड डेवी यांनी डेफिनेशन, फायनान्सचा संबंध कशाशी आहे, रेजिंग, प्रोव्हाइडिंग, मॅनेजिंग ऑफ ऑल द मनी, कॅपिटल ऑर फंड्स ऑफ एनी काइंड, कोणत्याही स्वरूपाचा पैसा, मनी, भांडवल किंवा निधी, ज्याचा संबंध कशाशी आहे, बिझनेसशी आहे, त्याला इथं काय म्हटलं जात असतं, बिझनेस फायनान्स असं म्हटलं जात असतं. तर ह्या ज्या 4 ते 5 आपण डेफिनेशन डिस्कस केलेले आहेत, त्याच्या आधारे आपण बिझनेस फायनान्सची काही कॅरेक्टरिस्टिक्स, वैशिष्ट्ये निश्चित करू शकतो, निश्चित होतात. सो व्हॉट आर द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ बिझनेस फायनान्स? सो फर्स्ट कॅरेक्टरिस्टिक्स इज business finance includes all types of funds used in business, म्हणजे व्यवसायामध्ये जो सर्व प्रकारचा निधी उपयोगात आणला जातो त्याच्याशी बिझनेस फायनान्सचा काय आहे, संबंध आहे. ऑल टाइप्स ऑफ फंड, जनरली शॉर्ट टर्म, लॉंग टर्म, इट इन्क्लूड्स ऑल टाइप्स ऑफ फंड्स. देन सेकंड, business finance is needed in all types of organization, large or small, manufacturing or trading, म्हणजे the finance is needed in all types of organization, म्हणजे कोणत्याही प्रकारची किंवा कोणत्याही स्वरूपाची संघटना असो, मग ती लहान असो अथवा मोठी असो, उत्पादन क्षेत्रातील असो
व्यापारी क्षेत्रातील असो किंवा सर्व्हिस सेक्टर म्हणजे सेवा क्षेत्रातील असो, ही बिझनेस फायनान्सची संकल्पना काय होत असते, त्यांना लागू होत असते. Then the amount of business finance differs from one business firm to another depending upon its nature and size. It also varies from time to time. अजून कोणतं वैशिष्ट्य आहे बिझनेस फायनान्सचं? बिझनेस फायनान्स डिफर्स फ्रॉम वन बिझनेस फर्म टू अनदर, म्हणजे वेगवेगळ्या व्यवसाय संस्थेनुसार बिझनेस फायनान्सचं स्वरूप इथं काय होत असतं, बदलत असतं. म्हणजे व्यवसायाचं स्वरूप जसं असेल तसं फायनान्सचं काय असतं, स्वरूप असतं. आणि अकॉर्डिंग टू टाइम म्हणजे कालानुक्रमे हा जो फायनान्स आहे यामध्ये सुद्धा काय येत असतात, तिथं व्हेरिएशन येत असतात. म्हणजे तेजी असेल, मंदी असेल, तर अशा वेळेला फायनान्समध्ये सुद्धा म्हणजे फायनान्सची जी काही गरज आहे त्यामध्ये सुद्धा काय होत असतात, तिथं चेंजेस होत असतात. या अर्थानं व्हरायज म्हणजे त्यामध्ये काय दिसून येत असतात आपल्याला, व्हेरिएशन्स अकॉर्डिंग टू टाइम फायनान्समध्ये दिसून येत असतात. नेक्स्ट, business finance involves estimation of funds. It concern with raising funds from different sources as well as investment of funds from different purposes. For different purposes. So, business finance काय यामध्ये इन्व्हॉल्व आहे, एस्टिमेशन ऑफ फंड्स म्हणजे निधी किती लागेल, फोरकास्टिंग किंवा एक इथं संबंध कशाशी आहे, अंदाज करणं, निधीचा अंदाज करणं हा एक भाग बिझनेस फायनान्समध्ये इन्व्हॉल्व होत असतो. इट कन्सर्न विथ रेजिंग फंड, फक्त एस्टिमेशन करून चालत नाही, तो फंड इथं रेज करावा लागतो, म्हणजे उपलब्ध करावा लागत असतो. सो बिझनेस फायनान्सचा संबंध कशाशी आहे, हाऊ टू रेज फंड फ्रॉम डिफरंट सोर्सेस. वेगवेगळे जे फंड रेजिंगचे सोर्सेस आहेत ते सोर्स इथं युटिलाइज करून तो फंड काय करायचा, रेज करायचा. नुसता तो फंड रेज करून चालत नाही, त्याची जी प्रॉपर इन्व्हेस्टमेंट आहे वेगवेगळ्या उद्देशानं, ती इन्व्हेस्टमेंट सुद्धा त्या फंडची होणं गरजेचं आहे. जनरली इट इज कॉल्ड ॲज बिझनेस फायनान्स. सो बिझनेस फायनान्स इन्क्लूड एस्टिमेशन ऑफ फंड्स, रेजिंग ऑफ फंड्स as well as proper investment of funds. Then finance is essentially for expansion, diversification, modernization, establishment of new projects and so on. तो फायनान्स कशासाठी गरजेचा आहे, व्यवसायाच्या एक्सपान्शनसाठी, विकासासाठी, व्यवसाय संस्थेमध्ये वैविध्यता आणायची असेल, डायव्हर्सिफिकेशनसाठी, व्यवसायामध्ये आधुनिकीकरण करायचं असेल, मॉडर्नायझेशनसाठी, आणि व्यवसायामधले जे काही नवनवीन प्रोजेक्ट्स आहेत ते प्रोडक्ट जर एस्टॅब्लिश करायचे असतील तर गरज कशाची असते, इथं फायनान्सची गरज असते. म्हणजे फायनान्सचा संबंध या एक्सपान्शन, डायव्हर्सिफिकेशन, मॉडर्नायझेशन आणि एस्टॅब्लिशमेंट ऑफ न्यू प्रोजेक्टशी असतो. नेक्स्ट, फायनान्स प्रोव्हाइड्स द रिक्वायर्ड स्टिम्युलस फॉर कंटिन्यूड बिझनेस ऑपरेशन्स ऑफ ऑल कॅटेगरीज. म्हणजे व्यवसाय संस्थेमधले वेगवेगळे जे काय बिझनेस ऑपरेशन्स आहेत, बिझनेस ऑपरेशन्स ऑफ ऑल कॅटेगरीज म्हणजे वेगवेगळ्या क्रिया ज्या व्यवसाय संस्थेमध्ये केल्या जात असतात, त्या क्रियांना एक जे स्टिम्युलेशन आहे, एक प्रेरणा आपण म्हणत असतो, प्रेरक शक्ती म्हणून कशाकडे बघितलं जात असतं, या बिझनेस फायनान्सकडे बघितलं जात असतं. म्हणजे ही एक रिक्वायरमेंट आहे, स्टिम्युलस रिक्वायरमेंट आहे. विदाउट बिझनेस फायनान्स हे जे बिझनेस ऑपरेशन्स आहे ती बिझनेस ऑपरेशन्स कॅनॉट बी पॉसिबल. म्हणजे हे बिझनेस ऑपरेशन्स तुम्ही करू शकणार नाही. नेक्स्ट, फायनान्स कॉन्ट्रीब्यूट टू सर्वायवल अँड ग्रोथ ऑफ फर्म. म्हणजे व्यवसाय संस्थेत या बिझनेस फायनान्सचं महत्व काय आहे, की फायनान्सचं एक कॉन्ट्रीब्युशन काय आहे, की व्यवसाय संस्थेचं जे सर्वायवल आहे, म्हणजे व्यवसाय संस्थेचं अस्तित्व टिकणं आणि व्यवसाय संस्थेचा विकास होत जाणं, याचा संबंध कशाशी आहे, बिझनेस फायनान्सची आहे. नेक्स्ट, फायनान्स इन्क्लूड्स capital, funds, money and amount, but each word is having unique meaning. म्हणजे या फायनान्समध्ये कशा कशाचा अभ्यास केला जातो, तर जनरली कॅपिटल, फंड्स म्हणजे निधी, पैसा, रक्कम, या संकल्पना कशामध्ये इन्क्लूड होतात, फायनान्समध्ये इन्क्लूड होतात. आणि प्रत्येकाचं, बट इच वर्ड हॅज युनिक मिनिंग, आणि प्रत्येकाचं एक स्वतंत्र असं काय आहे, मिनिंग आहे. तर आज आपण व्यवसायाची संकल्पना,
फायनान्सची संकल्पना, बिझनेस फायनान्सची संकल्पना आणि बिझनेस फायनान्सचे जे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत या कॅरेक्टरिस्टिक्सची चर्चा केलेली आहे. थँक्यू.